नमस्कार मंडळी, कशा आहात सर्वजण? मस्त मजेत ना? मजेतच राहा. तर स्वागत आहे आज आपलं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. तर सर्वात आधी आज आहे धनत्रयोदशी. तर तुम्हा सर्वांना धनत्रयोदशीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तर आज म्हटलं चला संध्याकाळीच रुटीन तुम्हाला दाखव. दिवसभर काय मी एवढं शूट नाही केलं, कारण आता बाकीची कामं चालू होती. तेच ते रोजचं फराळ वगैरे, साफसफाई. म्हटलं की चला दिवे लावायची वेळ झाली तर इथूनच व्हिडिओला स्टार्ट करावे. तर आज धनत्रयोदशी, काल होती वसुबारस. तर काल 13 दिवे लावतात आणि आज 14 दिवे लावतात. तर मी बघा इथं आता दिवे वगैरे लावून घेतलेत व्यवस्थित, आणि एवढं छान वाटतं ना दिवे लावलं, खरंच एकदम भारी. आणि म्हटलं चला आता दिव्यांनीच आपलं घर सजावावं. आणि ना हे जे दिवे लावायचा कार्यक्रम होता का, माझा अर्धा एक तास झाला हात चालला होता. कारण ना एवढी मुलांची गडबड चालू होती, त्यात मुलांची भांडणं पण, उठ इकडं जा तिकडं जा हेच चालू होतं. तर मग म्हटलं आता पहिले दिवेच लावा. 7 वाजले होते. काय होतं आता दिवस ना लवकर जातो ना, म्हणजे मावळतो आणि लवकर अंधार पडतो. त्यामुळे असं वाटतं की खूपच अंधार झालाय. तर 7 वाजायलाच आले होते. 7 पण नव्हते, 6:45 झाले होते. मग तुळशीत पण दिवा ठेवला. तर पहा छान वाटते ना, तुळशीची रोपं पण छोटी छोटी आता उगलेली आहेत. ती पण नंतर मी लावणार आहे खाली. आणि इथं पहा रांगोळी कालचीच आहे, आज काढलीच नाही, म्हणजे टाइमच भेटला नाही काढायला. आणि आपल्या किल्ल्यावरती काय अजून सैनिक मी ठेवलेले नाहीत, पण म्हटलं दिवा तरी ठेवावा. तर मी भेगा पडत होत्या ना, तर आज पूर्ण असं भरपूर पाणी मारून पुन्हा असं त्याला सारवून घेतल्यासारखं घेतली ती माती. तर अजून तरी छान आहे. बघू सकाळी भेगा पडतात की काय. तर मग घराच्या मेन डोर पाशी पण छान दिवे वगैरे लावले. आणि आज म्हटलं चला मग पूजा करायला घ्यावी. तर साडी वगैरे नाही घातली, उशीर झाला होता. 7:15, 8च्या आतच पूजा करायची होती ना. तर म्हटलं जाऊ दे चला, आज नाही घालत साडी, म्हणून मग अशीच पूजा करायला घेतली. तर आज मेन धन्याचा मान असतो ना, धने आपले ते. तर मग ते घेतले होते मी एका वाटीमध्ये. आणि साधी सिंपलच पूजा केली मी. काय अशी खूप काही साहित्य वगैरे आणून काही पूजा नाही केली, कारण गावात जायलाच भेटलं नाही. कारण ना रस्त्याला एवढं ट्रॅफिक आहे ना आता दिवाळीमुळं, खूप म्हणजे खूप ट्रॅफिक आहे. तर जे घरात अवेलेबल होतं, तर पैसे, परत त्या कवड्या असतात आपल्या देवीच्या, त्या पण आज पुजतात. तर मग त्या पण होत्या घरात, मी अगोदर आणून ठेवल्या होत्या. तर मग त्या ठेवल्या. आपले धने ते तर असतातच प्रत्येकाच्या घरात. खोबरं आणि मग प्रसाद म्हणून खडीसाखर वगैरे, ते पण जेवढं होतं तेवढं ठेवलं मी. आणि मुलं काय आत नव्हती येत, कारण बाहेर त्यांचे फटाके वाजवायचं चाललं होतं. म्हटलं मग वाजवा तुम्ही तिथे फटाके, मी पूजा तरी करून घेते. आणि शेजारी आहे ना ती अन्नपूर्णा आहे देवी, तर मग तिला पण मी तिथंच खाली घेतलं होतं पूजा करण्यासाठी. तर छान अशी पूजा झाली. आणि पूजा करताना खरंच एवढं छान वाटत होतं ना. आणि छकुली होतीच माझ्यासोबत नेहमी सारखी. तिचं असतं, तिला पण आवडतं असं, ती माझ्या मागच असते, दीदी असं करायचं, दीदी तसं करायचं, तिचं खूप असतं. आणि खरं आहे, मुलांमध्ये मुलींमध्ये खरं खूप फरक आहे. मुलांना कसं जास्त इंटरेस्ट नसतो ह्या गोष्टीत, त्यांना त्यांच्याच गोष्टीत इंटरेस्ट असतो. पण छकुली माझ्या बरोबर असते, तिचं लक्ष असतं कशी करते काय. मग तिला पण आहे ना बघून आवडतं. ती पण म्हणते अरे वा, हे किती छान आहे, हे असं करतात का, ते तसं करतात का. मग म्हणते हो हो हो. आणि सई पण नव्हती आज, सई पण बाहेर गेली होती. तर मग मी आपली पूजा वगैरे केली. आणि आज आहे ना 14 दिवे लावतात ना, आणि एक दिवा यमाचा असतो. बऱ्याच जणांना माहित असेल, पण मी ते यमाचा दिवा कसा करतात ते मी नाही तुम्हाला दाखवलं, पण डायरेक्ट दिवा करून, कारण आता सगळ्यांनाच माहित असं काय, कणकेचा आपण गोळा मळतो आणि त्याला 4 मुख असे दाखवायचे, म्हणजे 4 मुख असं 4 तोंड करायची, आणि वाती त्याच्यावरती पेटवायच्या. आणि शक्यतो म्हणतात ते आपलं राईचं तेल असतं ना, मोहरीचं, त्या तेलाने दिवा पेटवलेला चांगला असतो. तर मग मी तुम्हाला दाखवेलच पुढे कसा लावलाय दिवा तो. तर पहा अशी छान आणि छोटीशी पूजा मी केली सिंपल.
मनोभावी. तर काय राहिलं असेल तर आता जाऊ द्या, नेक्स्ट टाइम करूया. तसं पण आता लक्ष्मीपूजन तर येणारच आहे. बघा टाइम भेटला तर गावात जाऊन साहित्य घेऊन येईल. आणि तिथं बत्ताशा पण ठेवले, मी पॉकेट आणलं होतं एक. तर पूजा केल्या एकदम प्रसन्न वाटतं. आणि हे झाल्यानंतर मग मी यम दीप आहे तो पण करायला घेतला. तर करून झाला आणि त्याच्यात हे होतं माझ्याकडं तेल, राईचं तेल मुलांसाठी आणलं होतं ना, लागतं त्यांना. तर मग असं 4 तोंड काढली आणि मध्ये एका प्लेटमध्ये तुम्ही तांदूळ किंवा आता माझ्याकडं होती सफेदच म्हणते, सॉरी, पिवळी मोहरी. तर मग ती पिवळी मोहरी ठेवली आणि त्याच्यावरती हा दीप ठेवायचा असतो. तसं तसं काय नाही, पिवळी मोहरी काय असेल तर ठेवायचं, नाही तर तांदूळ वगैरे ठेवलं तरी पण चालतं. तर मग मी असं छान दिवा तयार केला आणि बाहेर दक्षिणच्या दिशेला ठेवतात, दक्षिण असते ना ती दिशा, त्या बाजूला आपला दिवा लावून ठेवायचा. तर पहा मग मी इथं हा दिवा लावून ठेवला होता आणि छान पेटला होता आणि एकदम मस्त. पहा सगळ्यांची सजावट वगैरे आणि दिवे लावल्यावरती जरा वातावरण वेगळंच दिसतं ना. तर किल्ल्यावर पण दिवा लावला होता मी. आणि मग नंतर गेलो, म्हटलं चला फटाके उडूया. तर बाहेर रॉकेट बाहेरच होते. मग मी जरा म्हटलं मुलांचं चाललंय तर चला आपण फटाके पाहूयात. आम्ही पण लहानपणी खूप फटाके उडवायचो, खूप म्हणजे खूप. तेव्हा ना अशा छोट्या छोट्या टिकल्या यायच्या, त्या आम्ही ना एक दगड घ्यायचं आणि त्याने असं वाजवायचं. एवढी मजा यायची ना. पण आता काय, तर ते सगळं आवरल्यावरती म्हटलं चला सारण तरी बनवून घेऊया. स्वयंपाक झाला होता आणि हे खोबरं आहे ना, अर्धा किलो आहे, ते मी दुपारी किसून भाजून ठेवलं होतं. आणि मी तीळ पण टाकते बरं का, पांढरी तीळ आपली हावरी असते ती, तर ती पण भाजून मी थोडीशी आबडधोबड बारीक केली होती. तिकडं खसखस भाजली. आणि हा आहे तो रवा, रवा पण छान तुपामध्ये भाजून घेतला होता. त्यात वेलची पावडर आहे आणि ही आहे पिठी साखर. तर जेवण झाल्याच्या नंतर आम्हाला करंजा करायला घ्यायच्या होत्या. तर म्हटलं चला मग सारण तरी करून ठेवा. तर मग मी एवढ्या खोबरं जे खिसलेलं ना, ते पण जरा भाजूनच घेतलेलं बरं का. तसं वास वगैरे नाही, एवढ्या दिवस तसं राहत पण नाही, संपूनच जाणार. थोडं थोडंच प्रमाणात मी सगळं केलेलं आहे. तर हे सगळं साहित्य मी मिक्स केलं. आणि हावरी ना, खरं तुम्ही एकदा घालून पहा, खूप छान होते. म्हणजे मी पण हे मोबाईलमध्येच पाहिलेलं आणि 2-3 वर्ष झाले मी करंजा अशाच करते हावरी टाकून. माझी आई नव्हती टाकत ना, तर तिला पण मी सांगितलं तू हावरी टाकत जा. तर मग ती पण टाकते आता, 2 वर्ष झाले. तर पहा आता मग याच्यात त्यानं वेलची पूड टाकली मी आणि जायफळ वरून किसून टाकलं. आणि आपल्या आवडीनुसार आपल्याला आता कोणता पदार्थ जास्त आवडतो याच्यामध्ये, त्यानुसार पिठी साखर पण मी टाकली. आणि जास्त गोड आवडत असेल तर मग गोड, पण मी जरा मीडियमच केलं होतं, कारण सगळेच पदार्थ गोड गोड होतात ना. तर सारण छान झालं होतं, एकदम मस्त झालं होतं. आणि खोबरं आहे ना, असं थोडस मी भाजून घेतलेलं ना, तर त्यामुळे छान झालं. तर मी टेस्ट करून पाहिलं, तर थोडस मला ना पिठी साखर कमी वाटली. तर मग मी ती पुन्हा टाकली, कारण कसं खोबरं आहे ना त्यात, खोबरं रवा, त्याने एवढी टेस्ट पटकन गोड नाही होत. आणि तसं पण एवढी नव्हतीच ती पिठी साखर, थोडीशीच मला वाटलं पुरती की नाही, पण झाली व्यवस्थित. तर मग जेवण केलं, मग पुन्हा बाहेर गेलो. मुलांचं चाललं होतं खेळायचं, यांनी ना मुलांसाठी फटाके आणले होते. मग म्हटलं चला जाऊयात. तर मग आमच्या गल्लीत सगळी मुलं एकत्र येतात, असं फटाके वगैरे काही सण असला ना. पण सगळे एकत्र आल्याशिवाय मजा नाही येतो, खरं आहे. आणि असे सगळे, आणि लहान मुलं असल्यावर तर खूपच मजा येते. आणि गल्लीत खूप मुलं आहे लहान, तर आता ना चांगला फटाके वगैरे उडवायला शिकले गेल्या वर्षीपासूनच. पण ना मला हा जो धूर निघतो ना, तो अजिबात आवडत नाही. हा आपला दर्शन मध्ये मध्ये त्याचं चालूच होतं. मुलं ना तशी खूप कॉमेडी करतात बरं का. आम्ही पण, पण काय होतं थोडस कॅमेरा आला का जरा काही गोष्टी अजून पण मला थोडस एवढं फ्री नाही होत कॅमेरा पुढं. नाहीतर गल्लीत, आपल्या गल्लीत तर एवढं कॉमेडी होती ना, खूप म्हणजे खूप. आता बघू हळूहळू हळूहळू जसं जमल तसं. आणि भरपूर लोक कॅमेरा शाळा असतात ना, त्यामुळे जरा बघा अशी मस्ती वगैरे चालू असती. आणि माझी पण मस्ती यांच्याबरोबर चालू असते बरं का, मुलांची, आणि त्यांची पण माझ्या बरोबर चालूच असते. तर असं मग बघा छान असे माळा लावल्या होत्या लाईटीच्या यांनी, जसं टाइम भेटेल तसं चाललंय. तर कंदील पण लावला बघा. आणि हा कंदील आहे ना,
3-4 वर्षापूर्वीचा आहे, पण एकदम छान मी प्लास्टिकच्या पिशवीत ठेवला होता ना, तर चांगला होता. आणि पाळणा जरा पडलाय निसटलाय एका बाजूनी, तर लावू नंतर तो. तर 9:30 वाजता मग आहे ना घेतला आम्ही करंजा करायला. तर डायरेक्ट खालीच बसायला घेतला. आता म्हटलं काय उभं राहून आहे ना नको, त्यापेक्षा आपलं खालीच गॅस घेऊया. तर म्हणजे काय होतं दिवसभर पण आणि सगळेच पदार्थ वरती थोडक्यात असतं तर ठीक आहे, पण हे कसं आणि खाली बसूनच कम्फर्टेबल वाटतं ह्या. तर ना करंजा ना मी याच्यावरच करते, म्हणजे काही तांब्याव किंवा ग्लासाव. आणि तो साचा नाही माझ्याकडं, पण आम्हाला ना पहिल्यापासून हीच पद्धत आवडते. असं रुमाल घ्यायचा, ग्लासवरती आपली पारी लाटून घ्यायची आणि मग त्याला थोडंसं पाणी लावायचं आणि अशी कट करून घ्यायची. आणि खरंच एकदम छान होती. तुम्ही पण करून पहा आणि तुमची कशी पद्धत आहे ते पण मला सांगा. पूर्ण ना टम्म सगळं सारण असं भरून घ्यायचं, मग छान वाटते. पहा एकदम छान. आणि पीठ आहे ना मी 7 वाजताच मळून ठेवलं होतं, 7च्या आधी 6:30-6च्या दरम्यान. तर पीठ पण छान मऊ झालं. आणि ना मी माझ्या जोडीला छकुलीला बोलवले, तर बघा नंतर ती पण बसली. मग तिला पण मी सांगितलं की असं असं करा, आणि लगेच शिकली ती. मुलगी शिकली, प्रगती झाली. तर बरं झालं, मला हेल्प पण झाली. आणि तुम्हाला म्हटलं तसं तिला पण अशी आवड आहे शिकायची वगैरे. आणि मी ना त्याच्यावरती ना ओला रुमाल ठेवला होता करंजा केल्यावर, कारण काय होतं तोंड ना त्याची लगेच ओपन होतात ना, तर मग तेल पूर्ण खराब होतं आणि ते बरं पण नाही वाटत, मग खराब होतं सगळं. तर म्हणून मग मी जरा ओला रुमाल ठेवलेला. आणि आम्ही दोघी ना आमचं असं चाललं होतं डंगळ मंगळ, आणि उशीरच भरपूर होत पण होता. आणि ऋदूचे बाबा आणि ऋदू झोपला होता, दोघं पण झोपले होते. आणि सई जागी होती, सई चिकू. आणि हे जे शूट घेतोय ना तो चिकूच घेतोय. त्याला म्हटलं बघू करंजा तळताना घे रे बाळा, कारण कोण नव्हतं पण ना. तर बघा असं छान करंजा तळत होत्या तेलामध्ये. निम्म्या करंजा झाल्या ना तेव्हाच मी तेल ठेवलं तापायला, म्हणजे मग कसं हळूहळू होतात बघ असं. तर आम्ही लहान होतो ना असं छकुलीच्या आणि तेव्हा पण आम्ही घरात खूप मदत करायचं, असं थोडंसं करंजा पण करायचं. आणि ते लाडू आहेत का त्याच्या पुऱ्या आहेत का त्या पण आम्ही हाताने चुरायचं. तेव्हा आमच्याकडे मिक्सर नव्हता, तेव्हा आम्ही हाताने, पण ती टेस्ट एकदम वेगळीच होती. आता मिक्सर वगैरे आहे तर ठीक आहे. मग नंतर ना चिकूची मम्मी आली होती, मग त्या म्हटल्या दे इकडे, मी पारी लाटून देते, तुम्ही दोघी जणी करा. तर मग त्या लाटून द्यायला होत्या, देत होत्या. छकुली आपली करंजा कट करत होती. आणि मग नंतर मी फ्राय करायला घेतलं. आणि ह्या ना आपल्या अर्ध्या किलोच्याच मैद्याच्या असतील, जास्त नाही केल्या मी. परात आहे ना तेवढी, तर तेवढ्या भरून, म्हणजे फुल पण भरून नाही, आपले सपाट तेवढंच झाल्या. पण ठीक आहे, कारण कसं जेवढं होतं तेवढंच, म्हणजे संपलं पाहिजे, संपलं तरी चालतं. पण यात लय दिवस राहिलं का मग असा वास वगैरे येतो आणि टेस्ट पण बदलती. 5-6 दिवसातच संपून जाणार आहेत ह्या, काही एवढ्या राहणार नाही. मग देवासाठी बाजूला काही काढून ठेवल्या. आणि पहा किती टम्म फुगल्यात ना. आणि त्याला अशी वरती बरोबर असे पापुद्रे आलेत आणि छान असे फुगे वरती आलेले आहेत. एवढ्याशा करंजा करायला ना 12:30 झाले होते, नाही 12 पावणे 12 काहीतरी वाजले होते. तर पहा छान झालेत ना, कलर पण छान आलाय. आणि ना खरंच असा ओला ना रुमाल करून ठेवला ना तर ते तोंड आहेत ना त्याचे उचकत नाही, तर मग कसं तेलात खराब होतं ना. तर एकटं जर मी तर पहिले एकटीच करायची ना, तर मग डायरेक्ट रुमाल ठेवायची, सगळे करून घ्यायची आणि मग नंतर फ्राय काय पटकन होतं, त्याला एवढा उशीर नाही लागत. तर सई पण जागी होती आणि आमच्या करंजा होत आल्या होत्या. तर चला आजचा व्हिडिओ इथेच एंड करते. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय, गुड नाईट.